नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद नगरपंचायतची निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. सध्या आपण आहे नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी. नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी नगरपंचायतचे उमेदवार आपल्या सोबत आहे, तर त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधूया. ताई, प्रथम तुमचं MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. प्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी स्वाती राजेश पाठक. भारतीय जनता पार्टीतर्फे मला उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. प्रतापदादा अडसळ यांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला उमेदवारी प्राप्त करून दिलेली आहे. शहराबद्दल तुमचं काय विजन आहे? शहराबद्दल प्रतापदादांनी भरपूर विकास केलेला आहे. उरलेले आता जे आहे ते मी निवडून आल्यानंतर करेल. जनतेमध्ये प्रचार करत असताना कसा जनतेचा प्रतिसाद मिळाला? मी फिरत असताना मला जनतेने भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि जयी होणारच असा मला पूर्ण विश्वास आहे. एक तुम्ही महिला उमेदवार आहे, नेमकं महिलांसाठी तुमचं प्रमुख विजन काय आहे? महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरा लावणार आणि महिलांसाठी काही गृह उद्योग करायचा, ज्यासाठी मला काहीतरी माझ्या येणाऱ्या काळामध्ये मला काहीतरी बनवून द्यायचं आहे. महिलांसाठी मला सुरक्षेसाठी मला चौकामध्ये CCTV कॅमेरा बसवायचा आहे आणि त्यांच्यासाठी मला गृह उद्योग, काही लघु उद्योग आणि काय वाटते प्रचार दरम्यान जनतेने तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हीच म्हटलं की आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये जसे आता दिवस राहिलेला आहे, उद्या निवडणूक आहे. कमळाचं फूल जसं फुललेलं आहे तसं मला असं वाटते की मी निवडून येईलच असं मला वाटते. जनता मला निवडून देणारच. शहराचा मला विकास करायचा भरपूर ध्यास आहे आणि मला निवडून आल्यानंतर मी हा ध्यास पूर्ण करेलच. शहराचा विकास करणे हे माझे लक्ष्य आहे आणि मी निवडून आल्यानंतर शहराचा विकास करेलच असं माझं स्वप्न आहे. नक्कीच. तर ह्याच त्या भारतीय जनता पार्टीच्या नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतच्या उमेदवार स्वातीताई राजेश पाठक ह्या आपल्यासोबत यांनी थेट संवाद साधलेला आहे. तसेच आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश भाऊ पाठक आहे. राजेश भाऊ, तुमच्या पत्नी रिंगणात आहे आणि संपूर्ण शहरामध्ये भाजपचं वातावरण कसं काय? नमस्कार, मी राजेश विनायकराव पाठक, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य. आता 2 तारखेला जे आमच्या नगरपंचायत निवडणुकीचं मतदान आहे आणि या मतदानाला अध्यक्षाकरिता माझ्या पत्नी सौ स्वाती राजेश पाठक ह्या अध्यक्षकरिता उभ्या आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली आणि गावातील लोकांचा सुद्धा प्रतिसाद आहे आणि गावातल्या लोकांचा प्रतिसाद याच्याकरता आहे की जे माननीय प्रतापदादा अडसळ यांनी जे कामं केले त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे जे 17ही उमेदवार आहे नगरसेवक पदाकरिता आणि 18वा नगराध्यक्ष हे सगळेच्या सगळे भरघोस मतांनी निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. निवडून येतील तर निवडून काय येतील? दादांनी जो गावामध्ये भरघोस विकास केला, मागील काळामध्ये ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस गावाचा विकास शून्य झाला आणि दादा ज्यावेळेस आमदार झाले आणि आमचा नगराध्यक्ष सुद्धा झाला त्यावेळेस बहुतांशी गावातील 60% कामं मार्गी लागलेत आणि उर्वरित कामं जे करायचे आहे त्याकरिता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्दसुद्धा दिला आहे की ज्या ठिकाणी आपली नगरपंचायत बसेल त्या ठिकाणी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आणि विकासाची गंगा जे प्रतापदादाच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वरमध्ये आलेली आहे ते विकासाची गंगा अशीच चालू राहावी याकरिता भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे असे मी आवाहन करतो. नांदगाव खंडेश्वर शहराचा विकास व्हावा म्हणून जनता भारतीय जनता पार्टी सोबत येतील आहे का? हो, नक्कीच. भारतीय जनता पार्टीला विकासाच्या नावाने ओळखते आणि विकास जो केलेला आहे, दादांनी जो विकास केला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निधी पाठवलेला आहे तो निधी दादांनी आपल्या धामणगाव विधानसभेतील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीकरता म्हणजे गल्लोगल्ली काँक्रीट रोड, नाल्या, स्ट्रीट लाईट
सभागृह, प्रत्येक समाजाचं सभागृह झालेलं आहे. म्हणजे जनतेला जेणेकरून त्याचा फायदा होईल आणि जनतेचा आर्थिक फायदा असा की त्यांना जे छोटे मोठे कार्यक्रम मंगल कार्यालयामध्ये जाऊन करावे लागतात, त्यांचा जो खर्च होतो तो खर्च त्या ठिकाणी त्यांचा बचत होतो. हा त्यांचा आर्थिक फायदासुद्धा होतो. म्हणून नांदगाव खंडेश्वरच्या जनतांनी मनात ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला आपण निवडून द्यायचे आहे. या ठिकाणी अनेक यापूर्वी आमदार होऊन गेलेले आहेत, पण तुमची पत्नी या नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदाकरता रिंगणामध्ये उमेदवारी प्राप्त करून उभे आहे. अद्यापपर्यंत शहरात एक ओरड आहे का डेपो जो आहे तो अगदी छोटा डेपो आहे. काय मानस आहे तुमचं? समजा स्वातीताई निवडून आले तर मोठा डेपो होणार? मागील 10 वर्षामध्ये काँग्रेसचे आमदार होतेच आणि आता जेमतेम 5 वर्ष झाले माननीय प्रतापदादा अडसळ हे धामणगाव विधानसभेचे आमदार झालेत आणि डेपोचा प्रॉब्लेम होता, जागेचा प्रॉब्लेम होता डेपोकरता. पण आता ती जागा उपलब्ध झालेली आहे. येत्या काही दिवसातच डेपोचा जो विषय आहे, डेपो म्हटल्याशिवाय बसताना बस डेपो सुसज्ज बस डेपो आणि व्यवस्थित तशा जागेमध्ये काही दिवसातच होईल अशी मी नांदगाववासियांना ग्वाही देतो. त्याचप्रमाणे जो नांदगाव खंडेश्वरचा पाण्याचा प्रश्न आहे, काही नियोजनामुळे सुद्धा आता प्रशासक होतं त्याच्यावर म्हणजे वडी नसल्यामुळे त्याच्यावर कोणाचं लक्ष नव्हतं किंवा अधिकारी ऐकत नव्हते. त्यामुळं पाण्याचं व्यवस्थित नियोजन नव्हतं. त्यामुळं थोडा काळ जास्त लांबणीवर जात होता पाण्याचा. त्याचप्रमाणे जे चांदी प्रकल्पाहून माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी पाईपलाईन टाकली, ते पाईपलाईन कुचकामी होती. त्याबद्दल आम्ही बरेचदा कंप्लेंटासुद्धा केल्या होत्या. त्याचप्रमाणे या पाण्यातला हिस्सा काही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नेण्यात आला. त्यामुळं नांदगाववासियांना पाण्याचा प्रश्न नेहमीच भासतो आणि हा जो पाण्याचा प्रश्न आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की दादांनी तो प्रस्ताव दिलेला आहे. 48 कोटी रुपयाची पाईपलाईन नांदगाव खंडेश्वरमध्ये होणार आहे आणि आपल्याला जो पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे तो काही दिवसातच मार्गी लागून आपला पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आपल्या नांदगाव खंडेश्वर वासियांना पाण्याबद्दल सुखीचे दिवस येईल. तुमची पत्नी महिला नगराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये आहे, उमेदवारी प्राप्त करून त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. महिलांसाठी प्रथम विजन काय राहील? माझा एक नांदगाव खंडेश्वरबद्दल एक माणूस होता की काहीतरी उद्योग नांदगावमध्ये यावे. त्याकरिता मी मागील काळामध्ये MIDC करता जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले. MIDCची जागासुद्धा उपलब्ध झाली. पण नांदगाव खंडेश्वरला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं MIDCमध्ये उद्योग येऊ शकले नाही. आता वैनगंगा पैनगंगासारखा एक प्रकल्प नांदगाव खंडेश्वरला लागून जात आहे. त्या प्रकल्पामुळे नांदगाव खंडेश्वरचा पाणी लेवल वाढून, पाण्याचा साठा वाढून ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे ना? वैनगंगा पैनगंगाचं काम चालू झालेलं आहे आणि म्हणजे सर्वे वगैरे झालेला आहे, काम चालू होणार आहे. त्यामुळे नांदगाव खंडेश्वरला पाणी प्रश्न भेडसावणार नाही. आणि माझा एक मानस आहे की ते महिला ज्या कामाला जातात, काही महिला शेतामध्ये कामाला जाऊ शकत नाही, त्यांची परिस्थिती नसतानासुद्धा ते जाऊ शकत नाही. त्यांच्याकरता काहीतरी उद्योग उभे करावे व महिला सक्षमीकरण करावं, महिलांच्या हातांना काम मिळावं, याकरिता मी भारतीय जनता पार्टी म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिल व ते काम प्राधान्याने करेल.